कधीकधी आयुष्य आपल्यासमोर असे काही प्रसंग उभे करते, ज्यामुळे भूतकाळात खोलवर दडलेले क्षण पुन्हा जिवंत होतात. एक अनोळखी मेसेज आणि त्यात लपलेलं एक जुनं नाव. वर्षानुवर्ष मनाच्या कोपऱ्यात बंद करून ठेवलेली एक आठवण पुन्हा एकदा दरवाजा ठोठावते. ही कथा आहे मैत्रीची, प्रेमाची आणि अपूर्ण राहिलेल्या नात्यांची. ऐका, चौकोनाचा पाचवा कोन, भाग 1. लेखक सतीश बर्वे, अभिवाचन करिश्मा गडकरी. दर शनिवारी क्लबमध्ये भेटण्याचा आमचा म्हणजे माझा आणि सोहमचा शिरस्ता आहे, खूप वर्षांचा. पण काल अचानक सोहमचा मेसेज आला आणि त्याने मला लगोलग भेटण्याची विनंती केली. त्यामुळे आज संध्याकाळी घरी आल्यावर फ्रेश होऊन मी सोहमने सांगितलेल्या वेळेवर आमच्या क्लबमध्ये पोहोचलो, आमच्या नेहमीच्या टेबलवर. नेहमीच उशिरा येणारा सोहम आज मात्र माझ्या आधीच त्या टेबलवर येऊन बसलेला होता. हे बघून मला खूप आश्चर्य वाटलं. मी सावकाश पावलं टाकून आमच्या टेबलापाशी पोहोचलो आणि सोहमला म्हणालो, हॅलो सोहम, कसा आहेस? का रे, आज अचानक बोलवलंस? सगळं काही ठीक आहे ना? हो हो, आधी बस तर खाली, मग सांगतो सगळं तुला, असं म्हणून सोहमने माझ्या उतावळेपणाला लगाम घातली. मी सोहमच्या समोरच्या खुर्चीवर बसलो आणि मेनू कार्ड त्याला देऊन विचारलं, काय घेणार आज? सोहमनं त्याचं नेहमीचं ड्रिंक सांगितलं आणि मी सुटकेचा निश्वास सोडला. थोड्या वेळानं वेटर आला आणि मला खुणेनंच विचारलं आणि मी त्याला खुणेने सांगितलं की आमच्या दोघांचं नेहमीचं ड्रिंक घेऊन ये. एक गोष्ट मला चटकन लक्षात आली, ती म्हणजे सोहमचं काहीतरी नक्कीच बिनसलेलं आहे. त्याचा नेहमीचा सळसळता उत्साह पूर्णपणे गायब झाला होता. काहीतरी जबरदस्त असं त्याच्या मनात खदखदत असावं, ज्यामुळे इतकी बेचैनी त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. आमचं ड्रिंक चालू झालं की हळूहळू त्याच्या तोंडून ते सगळं मला वदवून घ्यायचं होतंच आणि त्याचा मूड नेहमीसारखा करायचा होता. आज स्टार्टरमध्ये व्हेजच मागव, नॉनव्हेज नको मला. सोहमच्या बोलण्याचं मला आश्चर्य वाटलं. त्याला आवडतात अशा 2 व्हेज डिश मी सुरुवातीला मागवल्या. सोहम कसल्या तरी विचारात मग्न होता, त्यामुळे मीही गप्प राहणं पसंत केलं आणि जोपर्यंत सोहम बोलत नाही तोपर्यंत न बोलण्याचं ठरवलं. क्लबमध्ये कोण कोण आलाय याचं निरीक्षण करत मी बसलो होतो, जोपर्यंत आमच्या टेबलवर आमचं ड्रिंक आलं नाही. वेटरने नेहमीप्रमाणे आमचं ठरलेलं ड्रिंक आमच्यासमोर ठेवलं आणि तो निघून गेला. सोहम, चिअर्स, असं म्हणून मी माझा ग्लास उचलला. सोहमनं देखील त्याचा ग्लास उचलला. आम्ही दोन्ही ग्लासचा एकमेकांना स्पर्श केला आणि आजच्या चिअर्समध्ये सोहमचा नेहमीचा उत्साह बिलकुल दिसत नव्हता. चिअर्स करून ग्लासमधला एक सिप घेऊन मी ग्लास खाली ठेवला आणि मी सोहमला म्हणालो, राजे, आता तरी तोंड उघडा आणि बोला, काय मनात खदखदत आहे ते. सोहमने अखेर सावकाशपणे बोलायला सुरुवात केली. आज दुपारी एका अनोळखी नंबरवरून मला एक मेसेज आला आणि तो वाचून माझ्या पायाखालची जमीन हादरली. मनूच्या नवऱ्याचा मेसेज होता तो. मनू खूप आजारी आहे सध्या आणि विकलांग अवस्थेत घरातल्या बेडवर पडून आहे आणि तिचं जे काही आयुष्य उरलंय ते जगण्याचा तिचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. बरेच दिवस ती हॉस्पिटलमध्ये होती, पण जेव्हा डॉक्टरांनी सगळे प्रयत्न करून झाले आणि परिस्थितीत सुधारणा होणार नाही असं सांगितलं, तेव्हा तिला नाईलाजाने घरी आणलं. तेव्हापासून तिचा उलटा प्रवास सुरू झालाय. तुम्ही आणि तुमचा मित्र राहुल दोघांनी लवकरात लवकर आमच्या घरी येऊन माझ्या बायकोला भेटावं, असं ती काल रात्री मला म्हणाली. तुमच्या दोघांच्या बद्दल आमच्या दोघांच्या मनात प्रचंड आदर आहे, म्हणून मी हा मेसेज तुम्हाला पाठवलाय. मनूची ही इच्छा पूर्ण करावी अशी कळकळीची विनंती मनूच्या नवऱ्याने त्या मेसेजमध्ये केली होती. सोहम बोलायचा थांबला. काय सांगतोस काय तू सोहम? सोहमचं बोलणं ऐकून मला देखील आश्चर्याचा धक्का बसला. आज जवळपास 30 वर्षानंतर त्याच्या तोंडून प्रथमच मी मनूचं नाव ऐकलं होतं आणि ते देखील एका विचित्र परिस्थितीत. मग काय करायचं ठरवलंयस तू? मी हळूच सोहमला विचारले. दादा, तुझं मत हवंय मला, त्यासाठीच तुला आज मी इथे तातडीने बोलवलंय. सोहम बोलून गेला. खरं तर त्याला अपेक्षित असलेलं उत्तरच माझ्या मनात देखील होतं, पण इतके वर्ष बंद केलेला मनातला हा हळूवार कप्पा माझ्या हो म्हणण्याने परत उघडणार होता आणि त्यातून परत होणारी जखम आणि वाहून जाणारे भावनिक रक्त मला अस्वस्थ करणारे होते.
मनूची परिस्थिती ऐकून खूप वाईट वाटलं आणि नकळतपणे मनातल्या मनात मी देवाजवळ प्रार्थना केली तिच्या दीर्घायुष्यासाठी. सोहम, मागचं सगळं बाजूला ठेव आणि फक्त मनूचा विचार कर. तुझं उत्तर तुलाच सापडेल. तुझं उत्तर जे आहे तेच माझं उत्तर देखील आहे. परमेश्वर काही दानं आपल्या पदरात अशी टाकतो की ती नुसती बघण्यापलीकडे आपल्या हातात काही नसतं. त्या त्या परिस्थितीत योग्य तो निर्णय घेऊन आपल्याला पुढे जायचं असतं, कारण आयुष्य आनंदाने जगण्यासाठी असतं, निराश होऊन फरफटत जाण्यासाठी नाही. कितीही संकट आली, निराशा पदरी पडली तरी त्या सगळ्यांना मागे टाकून आपल्याला पुढे जायचं असतं. तुझ्या बाबतीत जे घडलं ते विलक्षण धक्कादायक, वेदनादायी आणि क्लेशकारक होतं. जितकं तुला ते हादरवून टाकणारं होतं त्याच्यात कैक पटीने मला होतं, कारण तुमच्या दोघांना कित्येक वर्ष मी ओळखत होतो. तुम्हाला दोघांना बघून वाटायचं किती सुंदर जोडी देवाने निर्माण केली आहे. पण त्यावेळी हे मात्र बिलकुल स्वप्नात देखील आलं नव्हतं की नियती तुमच्या दोघांकडे बघून खदखद हसते आहे. मला वाटतं आता अधिक वेळ न दवडता आपण दोघांनी लवकरात लवकर मनूला भेटायला जाणं आवश्यक आहे. मनूचा नवरा सांगतो त्याप्रमाणे मनूची तब्येत जर इतकी खालावलेली असेल तर कुठच्याही क्षणी काहीही होऊ शकतं. बाकी काही नाही, पण मनूची शेवटची इच्छा तरी पूर्ण करण्याचं पुण्य तुझ्या पदरात पडलंच पाहिजे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तेव्हा मागचा पुढचा कसलाही विचार न करता मनूच्या घरी जायची तयारी कर. पुणं काही फार लांब नाही रे मुंबईहून. एक्सप्रेस वेनं गेलं की 3-3.5 तासात आपण पोहोचू मनूच्या घरी. तुझी डायरी बघ आणि पुढच्या 2-3 दिवसात तुला कधी वेळ आहे ते सांग मला. त्या दिवशी सकाळी लवकर आपण निघूया. माझी कार घेऊन जाऊया, म्हणजे त्रास होणार नाही. गरज वाटल्यास राहूया देखील आपण 1-2 दिवस. साधारण 1-2 दिवस मुंबईबाहेर असशील असा विचार करून तारीख ठरव आणि मला कळव. आज सोहम आणि मी भेटलो खरं, पण आमचं आजचं ड्रिंक सेशन तितकंसं रंगलंच नाही. कारण देखील तसंच होतं. अपवादात्मक परिस्थितीत आम्ही भेटलो होतो. सोहमचे फोन सतत खणखणत होते आणि म्हणूनच आमचा कार्यक्रम आवरता घेऊन आम्ही दोघं घराकडे जायला निघालो. नेहमीप्रमाणे सोहमला त्याच्या घरी ड्रॉप करून मी माझ्या घरी पोहोचलो आणि मला अपेक्षित असलेला प्रश्न माझ्या बायकोने मला विचारला. काय हो, सोहम भाऊजींनी आज अचानक कसं काय बोलवलं तुम्हाला? आज तर तुमचा क्लबला जायचा दिवस देखील नव्हता. मला सोनालीला सगळं उलगडून सांगायचं नव्हतं. मी नुसता म्हटलं आणि बेडरूममध्ये गेलो. जाताना तिला एवढंच म्हणालो, जेवताना सांगेन तुला थोडक्यात. जास्त विचार करू नकोस, सगळं काही ठीक आहे, विशेष असं काही घडलेलं नाही. खरं घडलेलं विशेष असंच होतं, पण उगाचच तिच्या मनात शंका कुशंका न येणं मला योग्य वाटलं आणि त्यावेळी पटकन सुचलं तेच उत्तर मी तिला दिलं आणि मी फ्रेश होण्यासाठी बेडरूममध्ये प्रवेश केला. सोनालीला मनूबद्दल सविस्तर अशी काही माहिती नव्हती, त्यामुळे मग तिला खरं काय घडलंय ते न सांगता मी एवढेच म्हणालो की सोहमच्या एका क्लायंटबरोबर मीटिंग आहे आणि चर्चेसाठी कोणीतरी सोबत हवं होतं, म्हणून त्याने मला बोलवलं होतं. मीटिंगचा विषय महत्त्वाचा होता, त्यामुळे त्याने मला तातडीने क्लबमध्ये बोलावून घेतलं होतं. कदाचित 1-2 दिवसातच आम्ही पुण्याला जायला निघू, कारण ही मीटिंग सोहमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे गरज वाटल्यास आम्ही एखादा दिवस मुक्काम देखील करू पुण्यात, असं म्हणून मी जेवायला सुरुवात केली. आमच्या दोघांचं जेवण आज विशेष गप्पा न होता पूर्ण झालं. रोजच्याप्रमाणे एखादी मालिका न बघता मी बेडरूममध्येच राहणं पसंत केलं. सोनाली डायनिंग टेबलवरचं सगळं आवरून बेडरूममध्ये आली तेव्हा जवळजवळ 11 वाजून गेले होते. तिला गुड नाईट केलं आणि मी झोपी गेलो. भाग 2 लवकरच. धन्यवाद.